कालच घडलेल्या उत्तराखंडच्या दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील किमान 19 लोक त्या ठिकाणी बेपत्ता असल्याची बातमी काल सकाळपासून झळकत होती। अशातच जळगाव जिल्ह्यातील 8 किलोमीटर दूर अंतरावर असलेलं हे पाळधी गाव, याच गावातील 13 युवक हे बरोबर देवदर्शनासाठी उत्तराखंडला गेले होते आणि जेव्हापासून ही बातमी सगळ्या टेलिव्हिजनवर झळकायला लागली, संपूर्ण परिवार, संपूर्ण गाव हे शोकमुक्त झालं होतं, मक्तमुग्ध झालं होतं। आणि अशातच त्यांचा परिवार आता आमच्यासोबत आहे। पण 27 तारखेपासून या छोट्याशा गावातून गेलेले 13 युवक, माळीवाडा म्हणून हा एरिया आहे, एकाच गल्लीतले 13 युवक या ठिकाणी अचानक एकत्रित जातात आणि या ठिकाणून बेपत्ता होण्याची बातमी येते। संपूर्ण गाव या ठिकाणी टेन्शनमध्ये असतं आणि अशातच आज त्या परिवार कुठेतरी काल रात्रीपासून थोडीशी एक सुखद बातमी मिळालेली आहे की ते सुखरूप आहेत। परंतु हा जो परिवार गेले 50 तासापासून ही बातमी कळल्यापासून टेन्शनमध्ये होता, यांच्याशी आता वार्तालाप करूया। ताई, काय म्हणाल तुम्ही? आता ह्या गावातली बातमी तर कळली की 50 तासापासून तुमच्या मुलांचा संपर्क होत नव्हता, आता काय वाटतं तुम्हाला? आम्हाला रात्रीपासून थोडं बरंच वाटायला लागलं बा, आहेत बा। आम्हाला प्रताप भाऊनी सांगितलं बा, आम्हाला काही चिठ्ठी आली, काही फोनवर काही कॉन्ट्रॅक्ट झाला, तर ते सांगल्यामुळे त्यांच्या आईच्या तोंडावर थोडाफार नूर आला, नाही तर ते चहा बी घ्यायचे नाही, पाणी बी घ्यायचे नाही बा। तर आम्हाला गैर धन्यवाद आहे गुलाबराव पाटील यांच्या। हा जो तुमचा माळीवाडा आहे, याच वाड्यातले 13 मित्र सगळे एकत्र देवदर्शनासाठी तिथे गेले होते का? कशासाठी? देवदर्शन गंगोत्री मातेच्या मंदिरावर गेले होते ते, आणि 2 ड्रायव्हर आहे, एक धरणगावचा आणि एक एरंडलचा। बरं, तुम्हाला ही बातमी कशी समजली होती की मग ते बेपत्ता झाले किंवा तिथे तिथून गेले ना, आमच्या गावातनं गेले ना सर्व, आम्ही वाट लावायला तिथे गाडीजवळ गेले होते, ते फक्त ड्रायव्हर चांगला होता बा, आम्ही म्हणून आम्ही पाठवलो। बरं, मग आता यांची मदत कशी करण्यात आली वगैरे तुम्हाला काय? आम्ही भाऊंले भेटले, आम्ही प्रताप दादाला भेटले, आमच्या वाड्यातले सहकारी, आमच्या बालगोपाल मित्रमंडळ मुलांचा सर्व गटांचा मुलं सर्व तिथे गेले, तिथे मीटिंग भरवली, काही फोटो वगैरे दिले, आधार कार्ड दिले, म्हणून ते तिकडे पुढे गेले। मंत्री गुलाबराव पाटील जे कॅबिनेट मंत्री आहेत, महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत, त्यांचंच हे गाव, हे यांचं मूळ गावातच असल्यामुळे त्यांना, या लोकांना त्यांचा खूपसा फायदा झाला। प्रतापदादांनी पण तुमची मदत, प्रतापदादाने, गुलाबराव दादांना सर्वांना कर लांबले, आणि आमच्या गावातले लोक बी गैर छान आहेत, तर एरमेरले भेटसी करून गेले ते तिथे। आम्हाला काही एवढं असं येत नाही बोलता, पण आम्ही गुतत बोलता। काय म्हणाल ताई तुम्ही? आता ही बातमी कळली आहे किंवा मुलं सुखरूप आहे, काय वाटतं? हो, खूप सुखरूप आहे। आमचे गुलाबराव दादांना करणं पोरांना सुखरूप आणायचं सांगितलं आहे, आज येणार आहे, 4 वाजेपर्यंत समजून जाईन असं सांगितलं त्यांना। हां, बोलायचं सांगताय रे, बोलणार आहे, येणार आहे असं सांगितलं बा। आम्ही याच्यामध्ये आणून हेलिकॉप्टरमधून आणणार आहे आज 4 वाजेपर्यंत। 27 तारखेपासून उत्तराखंडच्या ट्रिपसाठी गेलेल्या, देवदर्शनासाठी गेलेल्या याच गावातील 13 युवकांचा शेवटी आज कुठे ना कुठे एक संबंध जोडला गेला, सापडले आहे, सुरक्षित आहेत, अशीच काहीशी माहिती आता गावकऱ्यांना मिळाली। फक्त आता गावकऱ्यांमध्ये उत्कंठा एवढीच आहे की लवकरात लवकर आमच्याशी त्यांचं किमान बोलणं तरी करून द्यावं, जसं तुम्ही आम्हाला टेलिव्हिजनवर दाखवत आहात, त्यांचे चेहरे आम्हाला बघायला मिळावेत, एवढीच काहीशी अपेक्षा या लोकांनी व्यक्त केलेली आहे। आणि यांना आमच्या गावी परत लवकरात लवकर कसं सुखरूप पोहोचवता येईल एवढी मात्र कार्य शासनाने घ्यावं, अशीच काहीशी ग्वाही पाळधी गावातील यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे। मुंबई तकसाठी मनीष जोग, जळगाव।